सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीना माझी विनंती आहे, जीवनामध्ये जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा गड्या. साहेब, ज्याला हात नाही त्याला विचारो हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरासमान बाप निघून गेला त्यांना विचारो आई बापाचं दुःख काय. आज या शिंदे परिवाराला विचारा बाबा गेल्यानंतर काय. आज जर त्यांच्या मुली घरामध्ये गेल्यात तर घरामध्ये गेल्यानंतर फुटूकडे पाहिलं की टचकन डोळ्यात पाणी येतं. देवा पांडुरंगा, काय अपराध येत रे देवा, एवढ्या लवकर आमच्या बाबाला घेऊन गेलास देवा, काही चुकलं देवा आमचं. घराकडे आलं, घराच्या समोरची तुळस पाहिली, देवाच्या देवघरातला दिवा पाहिला, काकाकडे पाहिलं तर आज बाबा दिसतेत प्रत्येकामध्ये. फेटा बांधल्यासारखा बाबासारखा चेहरा जर दिसला तर फेटा बांधलेलं व्यक्तिमत्व टचकन पाहिलं की त्यांना आमचा बाप त्यांच्या मध्ये दिसतो गड्या. बाबा दिसतात. अरे ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल मंडळी. एकदा मातीच्या आड गेलेला बाप आणि मातीच्या आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही गड्या राजांनो. तुम्ही सगळे रडाल जाता जाता, ताई तुमच्या डोळ्यात पाणी येईल. आई काय असते? आई ऐका, आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय. अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप आणि मातीच्या आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, इथं बसलेले माय विचारा यांना. अरे ज्यांची ज्यांची आई ह्या जगात नाही आणि ज्यांचा ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारा ना आई बापाचं दुःख काय. आज 3 मुली आहेत, 4 मुली आहेत बाबांना, 2 मुलं. यांना विचारा, आज त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, रडाल सगळ्या. एवढ्या सुखाने समाधानाने जीवन जगत होता हा परिवार. आज पारुबाई तुकाराम नेवे, झुंबरबाई निवृत्ती दरेकर, सुमनबाई चबुराव तांबे, अनिता सुभाष कानडे, वंदना दत्तात्रय साळुंके. आज बाबा गेलेत, पण बाबाच्या पाठीमागचा मोठा परिवार आदरणीय श्री बाळासाहेब आप्पाजी शिंदे, आदरणीय श्री पोपट आप्पाजी शिंदे, मुलं मुली, त्याचबरोबर अशोक शिंदे. हा परिवार आनंदाने सुखाने जीवन जगत होता दादा. पण देवाची करणी झाली आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व निघून घेऊन गेला देव. इथं बसलेली माय 60 वर्षाची आजी, ह्या वयातले चष्मा लावला आजीना. विचारा यांना, पांढरे केस झाले, थकली, म्हातारी झाली आई. पण हिला जर हिची मुलगी 35-40 वर्षाची तुमच्या वयातली जर भेटायला आली ना, त्या माईने कधीच पिशवी रिकामी दिली नाही त्या बाईची. कधी मुलगी येणार 10च्या गाडीना तर नवऱ्याला फटफटीवर पाडणार, जाओ ताई येणार आहे. 9 वाजताच पाठवते. 10 वाजता मुलीची एसटी आल्यानंतर घरी मुलगी गाडी घेऊन ज्यावेळेस घरात प्रवेश करते मुलगी, त्यावेळेस आईने असे हात फिरवावा. खराब झालीस ग माझी ताई, शेतातले काम जास्त करतेस का, लेकर बाळ खुशालेस ना, गालावून हात फिरावा. फार काळजी घ्यावे, 2 पप्प्या घ्यावा मुलीच्या. आई लय प्रेम करते आणि किचन मध्ये जाते आणि सुनबाई पुढे हात जोडते. तुमची आई वागते बरं आता सुनाच्या समोर. काय म्हणते सुनाला, ए सुनबाई, आपलं दोघीचं असेल ते असेल बाई, पण माझी ताई आली ना तिला टाकून बोलू नको, काय टाकून बोलू नको. 2 दिवसाची पाहुणी ती, बोलू नको बरं काही. आणि माझ्या ताईला आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक लय आवडतो ग. सुनबाईने पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावा, गोडधोड स्वयंपाक करावा. आणि संध्याकाळच्या वेळेस मुलगी जेवणा करता बसली ना, ही म्हातारी माय त्या मुलीच्या जवळ जाते
आणि लहान लेकरासारखा घास भरवते मुलीला, गालावून हात फिरते. खाय बाई लय खराब झालीस, खाय खाय खाय. आई गेली ना, घराचं मांगल्य गेलं, बाप गेला, घराचं अस्तित्व निघून गेलं. अरे दिवाळीच्या सणाच्या दिवशी आमची ताई, आमची आई सणाच्या दिवशी जर माहेरी सासरी या लागली, 3-4 गच्च भरलेलं पिशव्या असेल तर समजायचं माहेरात माय जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे. अरे माहेरात माय, माहेरात बाप असेल, किती वाजता तुम्ही रात्री जा, हाकाने चपला सोडण्याचं उंबर असतो ताई तुमच्या जीवनामध्ये. चकला सोडण्याचं उंबर असतो. जो बापावर हक्क दाखवता येतो, जो आईवर हक्क दाखवता येतो, ते भाऊजाईवर नाही दाखवता येत. भाऊ पण चांगली साडी घेईल, भाऊजाई पण प्रेम करील, पण बाप तो बाप असतो गड्याला. आई ती असते. ज्यांची आई ह्या जगात नाही, ज्यांचा बाप ह्या जगात नाही, त्यांना विचारा दुःख काय. आज या परिवाराला, 4 मुलीला विचारा बापाचं दुःख काय, मुलाला विचारा काय दुःख आहे. ताई सांगतील, दादा सांगतील, महाराज हाडाचे काढ केले आमच्या बापाने आमच्या करता, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, आणि त्या बापाने संगोपन केलं आमचं. एवढा समाज या शिंदे परिवाराच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने एकत्रित आलाय. सगळ्यांना सांगतो, बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना, प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. मंडळी हे लक्षात ठेवा. एका बापाच्या संबंधाने मी या ठिकाणी उभा आहे. अरे ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही माझ्या राजानो. म्हणून जन्म देणाऱ्या बापाची सेवा करा. पुरुष मंडळी, तुमच्या डोळ्यात पाणी रडाल तुम्ही. अरे पुरुषाची जात ही रडणारी नसती, पुरुषाची जात ही लढणारी असती. पण आतला जो माणूस आहे ना, तो बाप नावाचा माणूस रडत असतो, हे लक्षात ठेवा. बाप रडतो, बाप, पुरुष नाही, बाप रडतो, बाप. आज बाप गेलाय, या परिवारातला विचारा किती दुःख आहे. डोळ्यात पाणी रडाल सगळी. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप असतं, बाप म्हणजे पाठीवरची थाप असतं. किती रागवला तरी त्याची माया अमाप असते. तो म्हणजे बाप असतो. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बाप. अरे ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल मंडळी, पण एकदा बाप गेला ना, बापाच्या आठवणी ढसढसा हंबरडा फोडून रडायला स्वर राहणार नाही. बाप लहर आयुष्यात गरिबी सहन करतो. इथं बसलेला बाप असा आहे, तो मुलाला म्हणतो, बाळा शाळेत जात जाय, ट्युशनला जात जाय. बाप बोलतो का नाही? एवढे वेळ झोपत नसते. घड्याळमध्ये 9 वाजलेत, 10 वाजलेत, एवढे वेळ झोपत नसते. बाळा शाळेमध्ये जा, ट्युशनला जा. बाप का रडतो? बाप का बोलतो माहितीये का? बापाला माहितीये मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो ना, माझ्या मुलाने माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असतो, हे लक्षात ठेवा. बाप जर पाहायचा असेल ना मंडळी, या पोरांना विचारा यांचा बाप काय असतो. यांच्या डोळ्यात पाणी, सगळे रडतील पोर आता. यांचा बाप काय असतो आई विचारा. एखाद्या महाराजाच्या संस्थेचा संपर्क घेतो बाप यांचा. एखादी वारकरी शिक्षण संस्था आहे, मुलाची चांगलं शिक्षण आहे म्हणून बाप फोन लावतो महाराजांना. महाराज म्हणतात शाळा सुरू झाल्यावर मुलाला घेऊन या. मुलाची पेटी, पकवाच, वह्या, पुस्तकं तो बाप गाडीमध्ये घेऊन येतो. एका खोलीमध्ये मुलाची पेटी ठेवल्या जाते यांची. तिथं संस्थेमध्ये गेल्यानंतर महाराजाच्या कोणीच मित्र नसतं यांचं. आल्यानंतर कोणी ओळखीचं नसतं. आम्ही त्यातले दिवस काढले दादा. अशी पेटी ठेवल्या जाते एका खोलीमध्ये. सगळे नवीन नवीन पोरं दिसतात. बाप छातीवर दगड ठेवतो. का? माझा मुलगा शिकला पाहिजे, माझ्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे, हे स्वप्न बापाने रेखाटलेले असते. महाराज पुढे येतो, हात जोडतो. बाप अजून मुलाला फारसं काही कळत नाही महाराज, लक्ष राहून द्या, जरा खोडकर आहे मुलगा आमचा, लक्ष राहून द्या. बाप काय असतो? ज्या दिवशी बाप दिवाळीच्या सणाच्या दिवशी भेटण्याकरता येतो ना मुलाला,
त्या दिवशी फरसन घेऊन येतो, लाडू करंजे घेऊन येतो यांचा बाप. आल्याच्या नंतर मुलाला देतो, पैसे देतो, 100 200 500 देतो आणि बाप निघतो. आई ऐका, मोत्यासारखे अश्रू बापाच्या डोळ्यामध्ये तरंगलेले असतात. बाप यांच्या देखत कधीच रडत नाही रडत. बाप मुला देखत का रडत नाही? का महाराजाच्या संस्थेत तिथं मुलगा राहणार नाही याच्या देखत रडलो तो. बाप रडत नाही. बाप बस स्टँडवर जातो, बस स्टँडवर जातो एकटाच हंबरडा फोडून गुडाळसारखा मुलगा बाप रडतो. बाप ढसढसा रडतो. मुलाला महाराजाच्या संस्थेत टाकलं, राहतो का नाही का माहित. ढसढसा मुला देखत कधीच रडत नाही, एकटाच गुराढोरासारखा शेतात जातो. मुलाची आठवण आली, मोबाईलवर व्हिडिओ कॉल करतो, ढसढसा रडतो बाप. बापाचं पात्रच असं असतं आहे. बाप फार प्रेम करत असतो, आकाशाच्या उंचीचा बाप असतो. आज या मुलींना विचारा, बाबा निघून गेले, बापाचं जीवन कसं असतं. जन्म झाला मुलीचा तेव्हापासून बापाने सांभाळलं. आई किती सांभाळलं सांगू का, तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. मुलगी चालायला लागली, जन्म झाला, चालता चालता मुलीने खाली पडावं, बापाने उचलून घ्यावं आणि 2 पप्पे घ्यावा. माझी ताई चालू लागली, माझी दीदी चालू लागली. आणि बघता बघता मुलीचं लग्न जमतं ना, त्या दिवशी तुमचा आणि माझा शेतकरी बाप हंबरडा फोडून रडतो. का? बापाच्या समोर सगळं चेहऱ्याच्या समोर आठवतं बापाला. अरे कधी शेतातून थकून आलो तर मुलीने ग्लास घ्यावा, बाबा पाणी प्या म्हणावं, बाबा चहा घ्या म्हणावं, बाबा जेवण करा, बाबा तुम्हाला त्रास आहे, पाय दुखतात. मुलीने गुडघे दाबले, पाय दाबले. पण आता माझ्या ताईचं लग्न जमलंय, माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. ढसढसा हंबरडा फोडून बाप रडतो. पुरुष मंडळी, दुसऱ्यांदा बाप रडतो. मुलीच्या लग्नाच्या दिवशी हंबरडा फोडून बाप मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडत असतो. तुम्ही आम्ही रडतो यात नवल नव्हे. सीताई साहेबाचं लग्न होतं आणि जनकपुरीचा जनक राजा हंबरडा फोडून ढसढसा रडला सीताई साहेबाच्या लग्नामध्ये. कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. अजून एक वाक्य पुढे जाऊन बोलतो, माणूस मुली करता रडतो, काका यात नवल नव्हे. राजा मुली करता रडतो, यात नवल नव्हे. दक्ष प्रजापती राक्षस होता, त्याला 16 मुली होत्या. सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत, बापाला पसंत नाही. कार्टीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, बापाने दरवाजा लावून घेतला. सती नवरीच्या वेशामध्ये होते. बाप घराच्या आत रडतो आणि मुलगी दारामध्ये हंबरडा फोडून ढसढसा रडते. कार्टीने स्वतःच्या मनाने लग्न केले म्हणून एवढा समाज या ठिकाणी. ताईंनो, दीदींनो, भाऊ या नात्याने मी तळमळीनं सांगतो तुम्हाला, 22 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं. आणि 22 दिवस कॉलेजामध्ये शाळेमध्ये मुलगी ज्या वेळेस जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात पडते, त्यावेळेस माझा शेतकरी बाप बसलेला जिवंत असून मेल्यासारखा असतो, हे लक्षात ठेवा. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा, असा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो. एकटाच हंबरडा फोडून ढसढसा बाप रडत असतो. काय चुकलं? मुलगी पळून गेली. मुलगी पळून गेली, पोलीस स्टेशनला जातो, मिसिंगची कंप्लेंट देतो. ते पोलीस स्टेशनचे साहेब लोक कानाला नाही ऐकलं असे बोलतात. कळत नाही का? मुलीकडे लक्ष ठेवता येत नाही का? म्हणून या शिंदे परिवाराने मला आमंत्रित केलंय. हात जोडून तळमळीनं पोट तिडकीनं विनंती आहे, ताईंनो, दीदींनो, शाळेमध्ये जाताला जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाताला जा, नाही तर जाऊ नका. जॉब नोकरी पुणे मुंबईला करता आली करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका. ओ आयुष्य हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला त्या बापाने. एका बापाच्या संबंधाने मी या ठिकाणी उभा आहे. बाप काय असतं सांगू का मंडळी? आज इथं बसलेले अशी माणसं आहेत, भरपूर पैसा कमवला जीवनामध्ये, शेतीवाडी भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, सगळं काही आहे. कोटीने 2 कोटी रुपयाचा बंगला बांधला, पण आज घरात बाप दिसत नाही. बाप किती दिवसाचा सोबती असतो आपला, किती दिवसाचा सोबती असतो चोपदार. आपल्याला कळावं लागलं ना, त्यानंतर थोड्या दिवसाचा सोबती बाप असतो, थोड्या दिवसाचा सोबती असतो. म्हणून बापाला कधी दुखू नका, बापाला जीव लावा. आज हा परिवार हंबरडा फोडून ढसढसा रडेल बापाच्या आठवणीने. बाप यश प्राप्त केल्यावर जर बाप नसेल ना, डोळ्यात पाणी येत असतं.
मी दररोज सांगतो आणि आजही सांगतो, सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्या मीडियावाल्याने पत्रकारांना विचारलं, सचिनजी एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला मिळाला, भारतरत्न पुरस्कार, या आनंदाच्या क्षणाला काय वाटतं? 2 शब्द बोला. सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी आलं. ताई काय माहितीये का माझ्यानो, काय सचिन तेंडुलकर त्या मीडियावाल्याला पत्रकाराला म्हणतात, एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मला मिळाला, पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता. यश प्राप्त केल्यानंतर जर बाप नसेल तर डोळ्यात पाणी येत असते, लक्षात ठेवा. बाप फार प्रेम करत असतो. ओ 22 हाडाच्या काड्या, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करतो बाप, आणि संगोपन करत असतो गड्या. इथं बसलेले मंडळी यांना विचारा, घरात ज्यांचा बाप नाही, घरात ज्यांची आई नाही, त्यांना विचारा त्यांची किंमत. अरे बाप पाहायचा असेल ना, आज शनी अमुष आहे, आजच्या दिवशी तुमचा बाप चांगले कपडे घातले, सकाळी उठला आणि मारुतीच्या दर्शनाला जाणारा बाप पाहू नका दादा. कडक कपड्यातला बाप पाहू नका. अरे रात्री उठा, रात्रीच्या 12 वाजता तो झोपला, त्याच्या पलंगापाशी जा, त्याच्या पायाकडे पहा, शेतात काम करू करू भेगा पडल्या त्याच्या पायाला. त्याची बनेल पहा, 17 ठिकाणी फाटलेली मळलेली बनेल आहे. पण ताई, तुम्हाला भारीतला ड्रेस घेणारा तुमचा माझा देव माणूस बाप असतोय, लक्षात ठेवा. मुलाला भारीतला ड्रेस घेणारा तुमचा माझा बाप असतो. दिवाळीच्या सणाच्या दिवशी सगळ्याची दिवाळी त्यांनी साजरी केली हो. घरातल्या सगळ्यांना कपडे घेतले, पण स्वतः जुना कपाटातला ड्रेस काढला, इस्त्री केली, दिवाळीचा सण साजरी केला तुमच्या माझ्या बापाने. एवढी गरिबी सहन केली त्या बापाने. म्हणून त्या बापाच्या जीवनामध्ये सेवा करा, आईच्या जीवनामध्ये सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गो मातेची सेवा करा,